नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जैन कंपनीचा 5 HP सोलार पंप बघणार आहोत. त्याचं पाणी प्रेशर, मोटर, कंट्रोलर, फिटिंग वगैरे सर्व माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता आता इथं 5 HP सोलार पंप आपण इन्स्टॉल करणार आहोत. त्यासाठी आता इथं स्ट्रक्चर आथरून आणि नट वगैरे क्लिपा सर्व लावून टाईट केले आहे पाण्याने. बघू शकता तुम्ही. त्याला असं खटकी वगैरे काही नाही, त्याला क्लिप आहे, एक खालून क्लिप आणि एक वरून, आणि ह्या पॅनलच्या क्लिप आहेत मित्रांनो. चारी साईडनं त्याला नट येतील पॅनलला. तर बघू शकता. आणि इथं खड्डा आहे त्याचंवालं, याच्यात आपल्याला शिविल पोल उभा करायचा आहे मेन. बघू शकता त्या साईडला प्लेटा ठेवल्या आहे. इथं कंट्रोलर आहे आणि त्याचे सपोर्ट वगैरे सर्व इथंच आहे. तर मित्रांनो, याला 2 बॉक्स नट आहे, त्याला एक 2 बॉक्सांमध्ये. बघू शकता काही पॅनल इकडे आहे. तर आता ही मोटर तुम्ही बघू शकता मित्रांनो. याच्यात नेपल कंपनीकडूनच फिट होऊन येतं मित्रांनो. जे पाईपाचं नेपल आहे ते कंपनीकडूनच फिट होऊन येतं. आपण आता हेडपंप आणि मोटर कनेक्ट केली आहे. बघू शकता याच्यात 30 मीटर हेडपंप आपण टाकला आहे. आणि आता याचा आपण पाणी प्रेशर आणि ते सर्व माहिती घेणार आहोत. बघू शकता मित्रांनो, त्याला आतमध्ये लोखंडाची जाळी दिलेली आहे, जेणेकरून कचरा वगैरे आतमध्ये खेचू नये त्यासाठी. आणि आता मोटर, तर सर्वात पहिले मित्रांनो, तुमचं कोणत्या पण कंपनीचा सोलर पंप असू द्या, मोटर पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर त्यातलं पाणी नक्की चेक करा. पाणी जर कमी असलं तर पाणी नक्की भरून द्या, जेणेकरून मोटर जळणार नाही. काही वेळेस काय होतं, पाणी चेक केलं नाही, पाणी जर कमी असलं तर मोटर जळण्याची पण शक्यता असते. तर आता याच्यामध्ये पाणी ऑलरेडी भरून आलेलं आहे, त्याच्यामुळे आपण मोटर जोडलेली आहे. आणि आता ही लगेच रस्सीना बांधून आणि लगेच आपण विहिरीमध्ये सोडून बाकीचं स्ट्रक्चरचं काम करून बघणार आहोत पाणी प्रेशर नंतर. तर बघू शकता रस्सी पण त्यांनी 30 मीटर रस्सी दिलेली आहे. तसा तुम्ही हेडपंप जसा घेसाल त्याच पद्धतीने तुम्हाला केबल आणि रस्सी आणि पाईप या 3 गोष्टी सेमच भेटतात. तुम्ही 30 मीटरचा हेडपंप घेतला तर सगळं रस्सी, केबल, पाईप 30 मीटरच येते. 50 मीटर घेतलं तर 50 मीटरच येते. 70 घेतलं तर 70 मीटर येते बोरवेलसाठी. तर बघू शकता पाईपाची साईज पण 2.5 इंच आहे. बघू शकता 75 mm. आणि आता आपण ही जवळपास 60 ते 70 फुटावरती सोडणार आहोत मोटर. बघू शकता केबल तळा 4 km ची केबल दिली आहे जैन सोलरवाल्यांनी. बघू शकता ही विहीर आहे, याच्यात आपण ती मोटर सोडणार आहोत. तर बघू शकता आता रस्सी वगैरे बांधून पाईप नेपलमध्ये फिटिंग करून सर्व करून आता आपण मोटर सोडीत आहोत. तर आता इथं 60-70 फुटावर आपण मोटर सोडणार आहोत. त्यांची विहीर 80 फूट विहीर आहे त्यांचीवाली. खाली गाळ वगैरे असल्यामुळे 5-10 फूट गाळाच्या वरतीच ठेवणार आहोत. तर बघू शकता आता मोटर सोडून देऊया आपण. तर मित्रांनो, तुम्हाला जागेच पाणी भरायचं असेल 100 फुटाच्या आत जर तुमची विहीर असेल किंवा तळ असेल तर त्यासाठी तुम्ही 30 मीटरच हेडपंप घ्या, जेणेकरून तुम्हाला पाण्याचा प्रेशर चांगला भेटेल. काही वेळेस काय होतं, हेडपंप जर चुकीचा घेतला तर पाण्याचे प्रेशर तुम्हाला कमी दिसून येतो. तर बघू शकता आता इथं आपण मोटर सोडून दिली आहे आणि आता इन्स्टॉलेशनचं काम आपण बाकीचं पूर्ण करून घेऊया. बघू शकता आता सिव्हिल उभा केलेला आहे. आता त्याच्यात सिमेंट आणि दगड वगैरे सर्व आपण टाकणार आहोत. 3-5 फुटाचा खोल खड्डा आहे खाली. बघू शकता इथं सिमेंट आणि वाळू सर्व कालवलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आणि आता हे लगेच पाण्यात पाणी टाकून ते आपण पूर्ण भरून घेणार आहोत. तर बघू शकता आपण सिव्हिल सिमेंटामध्ये पॅक केला आहे. त्याच्यात दगड, वाळू, सिमेंट सगळं टाकलं आहे, जेणेकरून वारा उदाहरणाने ते उपसून येते. त्यासाठी एकदम पॅक पद्धतीनं केलेलं आहे काम. बघू शकता तुम्ही पूर्ण वरतीपर्यंत भरून आणलेला आहे तो. आणि आता लगेच स्ट्रक्चरवरती आपण ठेवून दिलेला आहे. बघू शकता या क्लिपा, या पॅनलच्या क्लिपा आहे. बाकीच्या सोलर पंपांना वेगळी सिस्टम असते आणि याची थोडी वेगळी सिस्टम आहे. बघू शकता काही बाकीच्या सोलर पंपांना डाईच्या पर्लिंग आहेत त्यालाच होल असतात, याला त्यांनी क्लिपा दिलेला आहे. बघू शकता. तर आता आपण वरती ठेवला आहे स्ट्रक्चर. याच्यावरती 9 पॅनल येतील. वरल्या साईडना 5 पॅनल आणि खाल्ल्या साईडना 4 पॅनल येतील. आणि चारी साईडना 4 सपोर्ट असणार आहे, जेणेकरून आधार त्याला चांगला जास्त राहावा त्यासाठी 4 सपोर्ट दिलेले आहे कंपनीने. आणि या साईडला वीज यंत्र उभे केलेलं आहे, म्हणजे सोलरवरती वीज पडू नये त्यासाठी ते उभं केलेलं आहे. तर आता याचे लगेच आपण नट वगैरे एकदम टाईट करून याच्यावरती पॅनल ठेवणार आहोत. तर बघू शकता आता पॅनल ठेवायला सुरुवात केलेली आहे.
आणि लगेच पॅनल ठेवून सगळं नट वगैरे एकदम चांगल्या पद्धतीने टाईट करून सगळे पॅनल आपण त्याच पद्धतीनं जोडणार आहोत। बघू शकता आता आपण एकदा सर्व पॅनल ठेवून देऊया आणि लगेच त्याचे नट वगैरे सर्व लावून घेऊया मित्रांनो। तर बघू शकता या साईडनं प्लेट ठेवलेली आहे आणि आता बघू शकता जे आपण ज्या खटक्या लावलेल्या होत्या त्या क्लिपा बघू शकता, त्या क्लिपाला 2 होल आहेत। वरून पॅनलला एक होल आहे, त्याच्यातून नट ओढून घ्यायचा आणि खाल्ल्या क्लिपामध्ये टाकून त्याला खालून नट लावून लगेच पॅक पद्धतीनं आवळून घ्यायचे। बघू शकता पॅनलला हे 4 नट आहेत। याला 10 नंबरचा पाना बसतो मित्रांनो। बघू शकता आता आपण सर्व पॅनल लावून तिचे नट चांगल्या पद्धतीनं टाईट करून आणि आता कंट्रोलर सुद्धा आपण फिटिंग केलेला आहे। बघू शकता 2 क्लिप आहे त्याला त्या साईडनं। तर मित्रांनो आणि या साईडने त्याची सर्व माहिती दिलेली आहे, किती HP चा पंप आहे, पॉवर वगैरे सर्व माहिती या स्कॅनरवरती दिलेली आहे मित्रांनो। या क्लिपा बघू शकताय चांगल्या पद्धतीनं फिटिंग झालेली आहे आणि आर्थिंगची वायर आहे मित्रांनो। आता ही नट वगैरे सर्व टाईट करून घेणार आपण चांगल्या पद्धतीनं। तर मित्रांनो याची जी केबलची वायर आहे मोटरीची, तर ती आता याला खाल्ल्या साईडनं जॉईंट नाही, डायरेक्ट आतमध्ये जॉईंट आहे त्याला। बघू शकता तुम्ही त्या खटकीतून आपण केबल होऊन घेणार आहोत आणि इथं डायरेक्ट स्टार्टरमध्ये केबल फिटिंग करणार आहोत। तर आता इथं बांधून घेऊया, म्हणजे कसं इकडे तिकडे ओढताड झाली तरी त्याच्यावरती दबाव येणार नाही, त्यासाठी इकडे बांधून घेतली आहे। आणि बघू शकता याच्यातून ओढून घेतली आहे। आता याच्यामध्ये आपण तिन्ही कलर लावून घेऊया। तरी मित्रांनो याचे जे कलर आहेत ते उलटे पालटे आहे, म्हणजे निळा कलर तसला तसंच ठेवायचा आहे आणि लाल पिवळा उलटा करायचा आहे। तर आता जॉईंट दिलेला आहे आणि त्यानंतर आता आपण या ज्या MC4 पिन आहे, म्हणजे त्याला आपण प्लस मायनस पिना म्हणतो, तर ते आता सगळ्या कनेक्ट करून कंट्रोलरमध्ये आपण त्याचा सप्लाय घेणार आहोत। तर बघू शकता त्यासाठी आपण 2 पिना तयार केलेल्या आहेत। त्या पिना आपल्या असल्यामुळे त्याला या दुसऱ्या पिना दिलेल्या आहे त्या कनेक्ट करून आता बघू शकता आपण जोडत आहोत। फक्त या 2 साईडना 2 पिना केलेल्या आहे। बघू शकता या सगळ्या अशा चांगल्या पद्धतीनं कनेक्ट करायच्या आहे, जेणेकरून लूज राहणार नाही। लूज राहिलं तर त्याच्यात पाणी वगैरे जाऊन त्या खराब पण होऊ शकतात। याच्यामुळे त्या कनेक्ट करताना थोडा जास्त जोरात दाबायची खटकी, त्याचा आवाज येतो, एकदा आवाज आला समजून जायचं ती फिटिंगमध्ये चांगल्या पद्धतीनं फिट झालेली आहे। चला आपण आता पिना वगैरे सगळ्या कनेक्ट केला आहे आणि कंट्रोलरला कंपनीकडूनच एक पिन आलेली आहे, ती पण आपण कनेक्ट केली आहे। बघू शकता आता कंट्रोलर चालू झालेला आहे, त्याच्यात त्याची सर्व माहिती तारीख वगैरे सगळं दाखवणार आहे। बघू शकता यांचं हे भारी आहे का खाल्ल्या साईडनं डायरेक्ट कंट्रोलरच्या मध्ये जॉईंट आहे, जेणेकरून लहान पोरांना हात वगैरे लावलं तर शॉक बिग बास देण्यासाठी त्यांनी मस्त मध्ये दिलेला आहे जॉईंट। चिकट टेप वगैरेचा बी इथं काही विषय नाही आहे। तर बघू शकता आता कंट्रोलर चालू झालेला आहे आणि आपण आता लगेच याची मोटर चालू करून त्याचा पाणी प्रेशर बघणार आहोत मित्रांनो। तर बघू शकता आता जॉईंट वगैरे सर्व झालेले आहे आणि हा खटका मोटरीचा ऑफ ऑन करण्यासाठी खटका आहे हा। आता मोटर आपण चालू केलेली आहे आणि चला आता 5 HP जैन सोलर पंपाचा पाणी प्रेशर बघूया। तर आता मोटर चालू झाली, 15-20 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी। तर बघू शकता आता मोटर चालू झालेली आहे आणि सकाळचे आता 11-11:30 वाजले आहे आणि आता 11-11:30च्या दरम्यान तुम्ही हा पाणी प्रेशर बघू शकताय। आणि हो मित्रांनो यांचा जो पाईप आहे जैन सोलरवाल्यांचा, तर तो 2.5 mm म्हणजे 75 mm आहे, म्हणजे साईज थोडीशी मोठी आहे त्याचीवाली आणि तरीसुद्धा पाणी चांगल्या पद्धतीने पाणी मारलेलं आहे मित्रांनो। बघू शकता आणि हे सोलर मोबाईलवरती पण चालू बंद होतं मित्रांनो, त्यामुळं काही इश्यू नाही आहे। बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं पाणी मारलेलं आहे 30 मीटर हेडपंपाने। तुम्हाला हा जैन सोलर पंपाचा पाणी प्रेशर कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडं पण एखादा सोलर पंप इन्स्टॉल होईल असेल तर तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा का तुमच्याकडं कोणता सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे। बघू शकता इथं 60 ते 70 फुटावरती मोटर सोडली आहे आणि पाणी प्रेशर हा तुम्ही बघू शकताय। पाईपची साईज पण मोठी आहे, 30 ते 40 फूट पाईप वरती आहे। तर मोटर बंद केली आहे,
तर आता बाकीची आपण इन्स्टॉलेशनची सर्व माहिती घेऊया. तर बघू शकता डायरेक्शन देण्यासाठी ही क्लिप आहे. ते साधं सोपं तो मधला नट काढून घ्यायचा आणि पुढच्या साईडला जे होल आहे त्याच्यात त्या होलापर्यंत घ्यायचा आणि नट टाकून द्यायचा. लगेच त्याचं डायरेक्शन फिक्समध्ये येतं. बघू शकता मित्रांनो. तर तो नट काढून आपण त्याला डायरेक्शन देऊया. बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने डायरेक्शन आहे. ते काय अंदाजे वगैरे काहीच नाही. कंपनीनं बरोबर एकदम याच्यानुसार दिलेलं आहे. बघू शकता. तर मित्रांनो डायरेक्शन का देतात तर त्याच्या सोलर पॅनल जास्त हीट होतात आणि मेन म्हणजे त्याच्यावरती काही कचरा वगैरे साचला किंवा पाणी पडलं तर ते एक जागी राहत नाही. त्यासाठी डायरेक्शन दिलं जातं. बघू शकता तुम्ही उन्हाच्या दिशेने, म्हणजे जेणेकरून जो कचरा वगैरे येतो सर्व खाल्ल्या दिशेने निघून जातो. त्यासाठी हे डायरेक्शन दिलेलं राहतं मित्रांनो. आणि हे दक्षिण साईड डायरेक्शन राहतं. तुम्ही तुमचा दक्षिणची बाजू आहे तुमचीवाली त्या साईडला डायरेक्शन द्या, जेणेकरून सोलर पॅनल जास्त ऊन पडेल आणि दिवसभर चालेल. काही वेळेस काय होतं पूर्वेकडे जर डायरेक्शन दिलं ज्या दिशेने सूर्य उगवतो तर ते दुपारपर्यंत जास्त पाणी मारेल आणि दुपारनंतर जेव्हा सूर्य खाली जाईल त्यानंतर त्याच्यावरती ऊन पडणार नाही तर पाणी प्रेशर लगेच कमी होऊन जाईल. बंद नाही होणार पण पाणी प्रेशर कमी होऊन जाईल मित्रांनो. तर त्यासाठी त्याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूलाच असतं. बघू शकता मोटर चालूच केलेली आहे आता. बघू शकता 9 पॅनल आहे. वरल्या साईडनं 5 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडनं 5 पॅनल आहे. ही मध्ये खटके असल्यामुळं तो गॅप थोडासा राहिला आहे. चला आता बाकीची मधली आपण ही सर्व माहिती घेऊया. बघू शकता जैन सोलर पंप. खाल्ल्या साईडनं खटका आहे. चालू बंद करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आहे. अवघड काहीच नाही. नको याला पासवर्ड वगैरे काहीच नाही. आणि या साईडने त्याची सर्व माहिती. तर मित्रांनो जर तुम्हाला जर कुठं बाहेर जायचं असलं आणि घरी कोणीच नाही आणि तुम्हाला वाटतंय दुसरं कोणी सोलर पंप चालू करू नये, त्यासाठी जे आपण खालून प्लस मायनसच्या ज्या पिना कनेक्ट केल्या आहे त्यातली एक पिन काढून टाकायची किंवा या साईडच्या ज्या कनेक्ट केला आहे त्याच्यातली एक जरी काढली तरी सोलर पंप कोणाला चालू होणार नाही मित्रांनो. कारण त्याच्यात सप्लाय जाणार नाही. जेणेकरून कसं कोणी काही उद्योग करू नये त्यासाठी एक पिन काढून टाकायची जेव्हा तुमचं पाणी भरायचं होतं त्यानंतर. कोणत्या साईडची एक जरी पिन काढली तरी कंट्रोलर बंद होतं आणि मोटर चालू होत नाही मित्रांनो. बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीनं सोलर पंप इथं इन्स्टॉल झालेला आहे. आणि पाणी प्रेशर पण तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. या क्लिपा वगैरे बघू शकता प्रत्येक क्लिपला 4 नट आहेत आणि ते टाईट केल्यानंतर एकदम फिटिंग होऊन जातात. बघू शकता याला सुद्धा 4 क्लिपा आहेत आणि डायरेक्ट खाल्ल्या साईडनं त्याला ती पट्टी आहे. त्याच्यामुळं वारं किती बी आलं तरी लवकर उपसू शकणार नाही. आणि याची पॅनलची माहिती तुम्ही बघू शकताय. 550 वॅटचे पॅनल आहे मित्रांनो. नविता सोलर असं नाव आहे त्या कंपनीचं. बघू शकता 550 वॅटची पॅनल आहे. त्याच्यामुळे पाण्याचा प्रेशर जास्त आहे. आता जेवढे सोलर पॅनल आहे तर ते सगळे 550 वॅटचे आहे. याला 5 HP बघू शकता तुम्ही. सगळी फिटिंग वगैरे झाली आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस सोलर पंप इन्स्टॉल होतो त्यावेळेस जे नट आहे ते जे पोरं आले इन्स्टॉलेशनसाठी त्यांच्याकडून सगळे एकदम टाईट पद्धतीने टाईट करून घ्यायचे, जेणेकरून सोलर पंप लूज राहणार नाही. काही वेळेस काय होतं ज्यावेळेस जास्त वारं वगैरे येतो एखाद्यानं लूज असलं तर ते पॅनल वगैरे उपसून जातात किंवा काही पण प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी जे सर्व नट आहेत एकदम चांगल्या पद्धतीनं टाईट करून घ्यायचे. बघू शकता मित्रांनो. हा परत एकदा पाणी प्रेशर तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो जर तुमचं 100 फुटाच्या आत जर खोलवीर असेल तर त्यासाठी तुम्ही 30 मीटर हेडपंप घ्या. आणि 200 फूट जर खुले असेल तर 50 मीटर हेडपंप घ्या. आणि 200पासून पुढं 300 ते 400 फुटापर्यंत तुमचं जर बोरवेल असेल त्यासाठी 70 मीटर हेडपंप वापरा. म्हणजे तुम्हाला पाणी प्रेशर चांगला भेटून जाईल. आणि 400 फुटाच्या पुढं असेल तर 100 मीटर हेडपंप घ्या, जेणेकरून तुम्हाला पाण्याचा प्रेशर चांगला भेटून जाईल. त्यावेळेस काय होतं हेडपंप चुकीचं आलं त्याच्यामुळे पाणी तुम्हाला भेटत नाही आणि मग प्रॉब्लेम जातो मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हा जैन सोलर पंप तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. याची सर्विस वगैरे तुमच्याकडे इन्स्टॉल व्हायला असेल तर काही प्रॉब्लेम असेल सोलर पंपाला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.